गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू अंदर ब्लॉग. आदित्यकडचे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आजचा आहे बुधवार गाईज. उठलो आहे, फ्रेश झालो आहे, ऑफिसला चाललो आहे गाईज. काय कंटाळलो बाबा, रोजचं ऑफिस, रोज उठा रोज ऑफिसला जा. काय करायचं, जावं तर लागेलच ना. सो गाईज लंच ब्रेक झाला आहे, जेवायला चाललो आहे. खूप भूक लागली आहे, तर चला जेवण करूया. गाईज पोट भरून जेवण झालं आहे. आता मी अंदर जातो, तुम्हाला लॉग आउट झाल्यानंतर भेटतो 6:30 वाजता. स्टॉल्स वगैरे आपण लावले वाटते इकडं. सो गाईज ऑफिस झालं आहे, चला आता जाऊया आपण पथकच्या प्रॅक्टिसला. चलो 6:30 वाजले, निघूया. 7 वाजतापर्यंत पोचायचं एकदा, 7 नाही तर 7:30 वाजेपर्यंत. सो गाईज चला जाऊया. माझ्याकडे आहे ऑलरेडी. सो गाईज प्रॅक्टिस झाली आहे आणि धीरज आला आहे. धीरजला खूप बोललो आहे मी की प्रॅक्टिसला चाल म्हणून. गाईज एक सांगायचं जर म्हणलं ना, धीरजनं काम एक नंबर केलं. टिप्रू घेतलाय, मला पण घेऊन दिलाय टिप्रू आता प्रॅक्टिससाठी. हाच बेल्ट आहे करू पण जे आपण कमरे लावतो ना, हाच बेल्ट आहे तो बेसिकली. ओके लावतात. हा का? हाच बेल्ट आहे. धीरज भाऊ ना टिप्रू घेऊन दिलाय. थँक्यू धीरज भाऊ. चलतंय. काय यार भाई, तू रोज येत जा ना यार भाई. यार आता adjust कर ना थोडा. एक मिनिट मी सांगतो. हम्म. असा ॲक्च्युली काहीच गुगल मॅप लावून आलतो आमच्या ग्रुपवरती. हे लोकेशन टाकलं होतं ना वरती ना, लोकेशन पाठवले ते, मग मी तसं आलो आहे. नाहीतर मी दुसऱ्या स्कूलला गेलो होतो गाईज. हा का? आणि आधीला ऑलमोस्ट मला आदिरा ढोलपथकमध्ये होईल गाईज 2-3 वर्ष होईल. आता आमच्या ह्या वर्षी मला तर 1 वर्ष होईल, तू 2-3 वर्ष वर्षी बंद आहे आपलं. हा ह्यावेळेस बंद आहे रे, जाग्यामुळे ते ना. थोडं काम असल्यामुळे बंद आहे. दादा बोलला होता ह्या वर्षी पण ना, तू पण कर ना ट्राय की थोडा ट्राय. वेट कर. अरे माझे 42 डेज बाकी आहे फक्त. हां तेच ना, त्यासाठीच करायचं आहे. 15 ते 20 दिवसात ताल शिकून घे. अरे हे ताल मी बघितले रे. हा हां म्हणजे हे मला लय वेगळं वाटतं ताल. अरे ते थापी आणि हे मला हा म्हणतोय आधी म्हणलं ताल हे. मला थोडं वेगळं वाटलं रे. अरे हा पण ते तू कसा थापी यूज नाही करा ना, थापी यूज कर आणि स्माइल देत जा रे. असं काय नाही तोंड हे करतो. अरे काहीच कळना रे रे, सध्या तो तालच कळना. स्टार्टिंगला दुसरा हात चालू होतो, दुसरा हात 2 वेळा वाजवला, त्यानंतर डायरेक्ट 5वा चालू होतो. 5वा हात म्हणजे यांचं कसं असं मिक्स आहे. आपलं मिक्स आहे. आपण स्टेप बाय स्टेप घेतो तसे घेत नाही ते. त्यांचं मिक्स घेतात ते. पहिला हात झाला. थँक्यू ब्रो. पहिला हात, चालायचं नंतर 5वा. यासाठी उशीर झाला. आता वाजले आहे 10:15. तुम्ही 9 वाजता यायचो बाई, मला 10 वाजले आहे. का बरं की आज मुलींची प्रॅक्टिस स्टार्टिंगलाच घेतली होती. मुलांना ध्वज उडवायला सांगितलं होतं, सो त्यामुळे त्यानंतर चालू झाली आमची 9 वाजता प्रॅक्टिस. मग 1 तास वाजवलं बरोबर, आलो घरी. तेवढंच मग धीरज पण आला. मग तिथे एक जवळपास दुकान होतं टिपरूसाठी, ते वाजवायसाठी. फक्त ढोल भेटायचं तिथं. टिपरू रोज कोणाचं ॲडजस्ट करून वाजवायचो. आता एक टिपरू घेऊन घेतलं वाजवायसाठी. आता मला मागायचं नाही, आपण आपलंच वाजवायचं. आलो घरी फ्रेश होऊन बनवला आहे. पुलाव भात बनवला आहे आणि शेव होते घरी, सो ते खात आहे. आणि जे पथक म्हटलं फॉर्म होता, तो फॉर्म सबमिट केला आहे गाईस. थोडं मेल ID सबमिट येत नव्हती, त्याचं पण आज काम झालं आहे. आज मला माहिती पडलं की पथकमध्ये जाऊन पण अटेंडन्स लावावं लागते. डिजिटल झालं आहे आता सगळं. तर इथं प्रोफाईल वगैरे लावावं लागेल आय कार्डसाठी गाईस. आय कार्ड पण येणार माझं, जसं अधीराचं आलं होतं, अधीरा पथकचं. सो आता टिपरू घेतलं तर काही टेन्शन नाही गाईस. तर जायचं आहे, फक्त वाजवायचं आहे ढोल. 42 डेज बाकी आहे गाईस गणपती बाप्पांना. सो प्रॅक्टिस जोरात चालू आहे. तर जेवतो, मस्त झोपतो. पहिले तर जेवण करतो मी, मग बोलतो तुमच्याशी. मस्त बनवलं आहे.